झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेतून सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेल्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात चाळीतील एका छोट्याशा घरातून केली आहे। मात्र आज त्यांचं मुंबईमध्ये स्वतःचं 3 BHK घर आहे। नुकताच स्वतःचं मोठं घर घेतल्यानंतर या घरामागचा एक अतिशय भावनिक प्रसंग हर्षदा खानविलकर यांनी सांगितला आहे। माझं संपूर्ण बालपण चाळीतील 1 रूम किचनच्या घरात गेलं। तिथेच संपूर्ण आयुष्य काढल्यानंतर जेव्हा मी स्वतःचं 1 BHK घर घेतलं तेव्हा मला वाटलं की बस आता आयुष्य सेट झालं। मात्र 2020 मध्ये आलेल्या भीषण कोरोना महामारीने हर्षदा यांच्या आयुष्याला एक वेगळाच धडा शिकवला। कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेचे असे नियम होते की घरामध्ये वेगळं वॉशरूम असेल तरच रुग्णाला होम क्वारंटाईन करता येत होतं। हर्षदा यांच्या आई 2 महिने घराबाहेर पडल्या नव्हत्या, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली होती। पण घरात स्वतंत्र वॉशरूम नसल्यामुळे आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आणि बहिणीलाही वेगळ्या ठिकाणी राहावं लागलं। या काळात हर्षदा यांच्या आई खूप घाबरल्या होत्या। याच घटनेनंतर हर्षदा यांनी मोठं आणि स्वतंत्र घर घेण्याचा ठाम निर्णय घेतला। मात्र या घरासाठी पैसे जमवताना त्यांना आईची एक अशी बाजू समोर आली ज्यामुळे त्या प्रचंड भावुक झाल्या। हर्षदा खानविलकर म्हणाल्या, मी शूटिंग करून जे पैसे कमवायचे त्यावरून माझी आणि आईची नेहमी भांडणं व्हायची। मी आईला विचारायचे, मी जे पैसे देते त्याचं तू काय करतेस, ते कुठे जातात? पण जेव्हा मी नवीन घर घेण्याचं ठरवलं आणि डाऊन पेमेंटची वेळ आली तेव्हा आईने वर्षानुवर्ष साठवलेले पैसे माझ्या हातात ठेवले। त्यामुळे मला नवीन घरासाठी खूप कमी होम लोन घ्यावा लागला। स्त्रीला गृहलक्ष्मी उगीच म्हणत नाहीत। माझ्या नवीन घरासाठी माझी आईच खरी लक्ष्मी बनून उभी राहिली। असा हा अतिशय भावनिक प्रसंग हर्षदा खानविलकर यांनी स्वतः नवीन घर घेतल्यानंतर सांगितला आहे। चाळीतल्या छोट्याशा घरापासून ते मुंबईतील स्वतःच्या 3 BHK घरापर्यंतचा हर्षदा खानविलकर यांचा हा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे।